हा IC 74151 आहे, मल्टिप्लेक्सरचा IC आहे। हा 8:1 आहे, म्हणजे 8 इनपुट लाईन 1 आउटपुट लाईन आणि 3 सिलेक्ट लाईन आहेत। सो ही पिन कॉन्फिगरेशन इम्पॉर्टंट आहे। आता मी हा IC जेव्हा सर्किटमध्ये जोडते तेव्हा VCC ग्राउंड आपल्याला करणं गरजेचं आहे। त्यामुळे पिन नंबर 7 and 8 वी हॅव टू कनेक्ट टू द ग्राउंड। Pin number 16, that is what the 20, D20, which is connected to VCC. Now pin number 5 is connected to the output. We have to take red pins for the output. So pin number 5 is connected to the output. Pin number 6 is the output. Now we have to observe S0, S1, S2. These are the select lines. So pin 9, 10, 11. इथे 8च्या बरोबर समोर 9 आहे, पिन नंबर 9, पिन नंबर 9 आपल्याला S0, पिन नंबर 10 S1, पिन नंबर 11 S2। ठीक आहे, सिलेक्ट लाईन लावलेले आहेत। S0 आहे आपला 9 नंबर, S2 आहे 10 नंबर, S1 आहे 10 नंबर आणि S2 आहे 11 नंबर। आता आपल्याला सिलेक्ट लाईन सगळ्या 0 करायच्या आहेत। सगळ्या 0 झाल्या की D0 लाईन ॲक्टिव्ह होईल। D0 लाईन किती आहे? पिन नंबर 4 ला। सो पिन नंबर 4 मधून मी इनपुट लाईन टाकणार आणि D0 ला मी इनपुट देणार। सो इथे मी इनपुट जे देणार आहे ते मला आउटपुटला भेटायला पाहिजे, कारण मी सगळे 0-0 सिलेक्ट लाईन केले। सो D0 लाईन इज ॲक्टिवेटेड फॉर द आउटपुट। सो when I on this one, 0 should be considered as a 0, 1 is considered as a 1.